नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज खूप छान अशी रीडिंग घेऊन आलोय आणि त्या अगोदर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. रीडिंग्सला तुम्ही इतकं हे करताय, म्हणजे त्यांना लाईक करताय, शेअर करताय आणि चॅनललाही सबस्क्राईब करताय. तुमची एनर्जी असते, एवढे छान व्हिडिओज असतील किंवा त्याची जी एनर्जी लागलेली असते, इंट्युएशन्स एवढे हाय असतात, ही सगळी एनर्जी तुमची आहे. या सगळ्या ह्याचं श्रेय तुमचं आहे आणि तुमच्यामुळे मी एवढे छान हे मेसेजेस जे काय आहेत युनिव्हर्सचे, ब्रह्मांडाचे, स्वामींचे आणि या सगळ्या सकारात्मक ऊर्जेचे ते तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते. आणि त्यामुळे खूप खूप धन्यवाद माझ्याकडून तुम्हाला आणि खूप सारे आभार आहे. तर आजची रीडिंग आहे जी सगळ्यांच्या आवडीची आहे आणि सगळ्यांच्या दिल के करीब अशी तुमची रीडिंग आहे, ती म्हणजे स्वामींची आहे. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या की हे होणं शक्य नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला असं हे वाटत होतं, शंका येत होती की नाही हे नाही होऊ शकत, पण ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य अशा वाटतायत त्या गोष्टी शक्य करण्यासाठी स्वामी तुमच्या घरी येत आहेत आणि आलेत ऑलरेडी. असं म्हणजे एक जी काही एनर्जी मला क्लिक झाली, जे काही मला भास म्हणण्यापेक्षा जे काही मला दृष्टांत असतील किंवा जे सगळ्या एनर्जीचा जो एक मेसेज असतो म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, जे अशक्य असं तुम्हाला वाटतंय ते शक्य करण्यासाठी स्वामी तुमच्या घरी आलेत. तुमची भक्ती, तुमचं प्रेम, तुम्ही इतरांबद्दल करत असलेला आदर, तुमचं कर्म, या सगळ्यावर अगदी छान तुम्ही जे काही करत पुढे चाललेले आहात, म्हणूनच स्वामी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेत आणि म्हणून ते तुमच्या घरी आलेत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. ज्या गोष्टी, जे काम असं तुम्हाला वाटतंय की खूप टफ आहे, खूप अशक्य आहे, ते सगळं शक्य करण्यासाठी तुमच्या अवती सगळे एंजल्स, सगळे लोक, सगळे असे तुमच्यासाठी आहेत की आम्ही आहोत हे सांगतायत तुम्हाला. फक्त तुम्ही पुढे चला आणि त्याच लोकांच्या मुखातून असेल किंवा त्याच एनर्जीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा मेसेज येतो की आम्ही आहे, फक्त तुम्ही पुढे चला. आणि तुम्ही जिथं कुठं तुम्हाला असं वाटतंय ना की हे अशक्य आहे, तिथं फक्त आम्हाला एक हाक मारा, आम्ही आहे. असं तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असेल, तुमच्या घरी असेल किंवा बाहेर कुठेही जिथं तुम्ही काम करताय तिथं असेल, तुम्हाला खूप सारे सांभाळून घेणारे अशा सगळ्या सोल्स आहेत. तर त्यामध्ये तुमची जी जर्नी आहे, तुमचा जो प्रवास जो चालू आहे, ते सगळं शक्य करतायत स्वामी. त्यामुळे मनात कोणतीही द्विधा मनस्थिती ठेवू नका, मनात कोणता असा विचार ठेवू नका की जे काही मी ठरवलंय ते होईल का नाही, होणार आहे का नाही, काय होईल, कसं होते, म्हणजे होईल का नाही ही शंका जी मनामध्ये आहे ती मनातली काढून टाका. मुलांबद्दल काही विचार असतील किंवा घराबद्दल असेल, घरासाठी असेल किंवा नवीन तुम्ही काही घेणार असाल, काही खरेदी करणार असाल त्यासाठी असेल, प्रॉपर्टी खरेदीसाठी असेल, पण एखादी गोष्ट असं वाटते की नाही बाबा अशी अशक्य आहे, होणे शक्य नाही, तर तीच शक्य करण्यासाठी स्वामी तुमच्याकडे आले. कारण तुम्हाला त्यांना द्यायचं आहे, भरपूर भरपूर तुम्हाला द्यायचं आहे. कारण तुमची भक्ती आणि तुमचे पेशन्स खूप मोठे आहेत. कार्मिक सायकल पूर्ण करून बाहेर आलेले आहेत तुम्ही. आणि ही जी कार्मिक सायकल अशी होती ज्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी गमावलेल्या आहेत, पण त्याचा काहीही तुम्हाला म्हणजे दुःख नाही. तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींना, दत्तगुरूंना किंवा तुमचे जे आराध्य आहेत त्यांना समर्पित आहात. म्हणून तुम्हाला जे हवं आहे ते देण्यासाठी स्वामी आलेत. जे तुम्हाला हवं आहे ना, तू फक्त माग, असं स्वामी म्हणतात. तू फक्त मॅनिफेस्ट कर, तू फक्त माग, तू फक्त समर्पित हो. तुला जे हवं आहे ते देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि मॅनिफेस्ट तुम्ही काय करताय, एक छानसं घर, सुंदर सुंदर घर असेल, सुंदर असं एखादं छान असं करिअर असेल, जॉब असेल किंवा शिक्षण झालेलं आहे, खूप छान अपॉर्च्युनिटीज आहेत आणि जी तुम्हाला पाहिजे ते तुमच्याकडं यावी, हे मॅनिफेस्टेशन असेल तर ते तू माग, असं स्वामी म्हणतात. तुला जे हवं आहे ते फक्त पोहोचव आमच्यापर्यंत. तुला काय हवं आहे ते तुझ्यापर्यंत आणण्याची जबाबदारी आमची, असं स्वामींनी तुमच्यासाठी मेसेज दिलेला आहे आणि हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला सुद्धा आहे बघा हे. आणि हा आदेश आहे तुमच्यासाठी, डिवाइन ऑर्डर म्हणजे स्वामींचा हा आदेशच आहे तुमच्यासाठी. तुला जे हवं आहे, तुझ्या जे मनात आहे, तुला जे असं वाटतंय की तुला काही मिळालेलं नाही आहे
किंवा जे मिळालंय त्याबद्दलही तू कृतज्ञ हो, आणि जे तुझ्याकडे नाही आहे ते मागण्यासाठी मी आहे, तू माझ्याकडे माग. कारण फक्त तुम्ही काय करताय, तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष दिलेलं आहे, तुम्ही तुमचं कर्म करताय आणि कर्म करत करत पुढे झालाय ना, काही घेणं देणं म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची हे नाही आहे. तर इथं हेच सांगितलं जाते, तुमच्यासाठी खूप मोठा धडा सुद्धा अनफोल्ड होते. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही पास्टमध्ये काही मॅनिफेस्ट केलेलं असेल, काय तुम्हाला हवं आहे नाही हवं आहे हे सगळं, म्हणजे फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या स्वतःमध्ये असेल, तुमची आध्यात्मिक प्रगतीसाठी असेल, की तुम्ही आध्यात्मिक जर्नीमध्ये आध्यात्मिक प्रवासामध्ये खूप मोठ्या याच्यावर तुम्ही जावं, तुमच्यामध्ये खूप छान आमूलाग्र असे बदल व्हावेत, आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत, मग तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये असाल, न्यूमरॉलॉजीमध्ये असाल किंवा कोणत्याही आध्यात्मिक जर्नीमध्ये तुम्ही असाल, तर त्यामध्ये सुद्धा तुमची खूप मोठी प्रगती यात होणार आहे, असा हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. कारण खूप मोठे धडे तुमच्यासाठी अनफोल्ड होत आहेत. काही अशा गोष्टी आहेत, काही अशा एनर्जीज आहेत त्या तुम्हाला कनेक्ट होतील आणि तुम्हाला पार्ट 2 ॲज अ पार्ट 1 तुमच्या आयुष्यात झालेला आहे. आध्यात्मिक प्रवासामध्ये तुमची एंट्री असेल, काही नवीन नवीन गोष्टी शिकवणं असेल, काही नको असलेला भाग काढणं असेल, जिथं खरंच तुमचं लक्ष केंद्रित करणं असेल, फोकस करणं असेल, तुमचा काम पुढे नेणं असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला स्थिर करणं असेल, कर्मावर लक्ष देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पार्ट 1 मध्ये. आणि पार्ट 2 स्वामी तुमच्या आयुष्याचं सुरू करतायत. त्या पार्ट 2 मध्ये तुमची आध्यात्मिक प्रगती आहे. म्हणजे सोल कनेक्शन असेल किंवा जसं निसर्गाचं हे असेल, निसर्गाचं अट्रॅक्शन असेल, त्यांच्यावरचं प्रेम असेल ते आहे. पशु पक्षी प्राण्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे प्रेम आहे ते आहे. म्हणजे ही अट्रॅक्शनची जी पॉवर आहे, या ब्रह्मांडातली पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे, ती अट्रॅक्शनची जी पॉवर तुमच्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता. ॲज अ झोपेत सुद्धा इतकी पॉवर तुमच्यामध्ये येते. म्हणजे इतकं स्वतःमध्ये स्वतःला तुम्ही आतून डेव्हलप केलेलं आहे. बाहेरून माणूस आपल्या जसं त्याला आवडतं तसं तो राहू शकतो किंवा करू शकतो, पण आतून डेव्हलप होणं सोपी गोष्ट नाही आहे. आतून बांधकाम करणं सोपं नाही आहे. वरून तुम्ही सगळं छान करू शकता, छान हेअरस्टाईल करू शकता, ड्रेसअप करू शकता, मेकअप करू शकता, सगळं करू शकता, पण आतला जे काही हल्लेलं असतं की नाही ते डेव्हलप करणं खूप मोठी गोष्ट आहे. मग ते सगळं पूर्ण, तर ते सगळ्या गोष्टी ज्या आतल्या आहेत त्या सगळ्या डेव्हलप करतायत स्वामी. जे तुम्हाला असं अशक्य वाटत होतं, ज्या गोष्टी खरंच मी हे करू शकेन का, एवढी मोठी एखादी जबाबदारी असेल तर ती मी पेलू शकेन का, हा जो मनामध्ये एक संभ्रम स्वतःबद्दल होता, तो संभ्रम तुमच्यातला काढून टाकतायत स्वामी आणि स्वतःवर विश्वास ठेवायला तुम्हाला सांगतायत. कारण हार्ट चक्रा पूर्णपणे ओपन आहे. हार्ट चक्रा तुमचं हील आहे पूर्णपणे, आणि जिथं हार्ट चक्रा ओपन असतं तिथं अट्रॅक्शनची पॉवर खूप वाढते. चुंबकीय आकर्षण आहे आणि हे खूप वाढतं ते, आणि ते तुमच्यात वाढते. आता हे अशक्यही शक्य करतील स्वामी, हा जो मेसेज आहे. आणि हा जो आजच्या रिडिंगचा विषय आहे की ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतंय, जे तुम्हाला असं वाटतंय की हे माझ्याकडनं होणार नाही, एखादी म्हणजे टॅरो कोर्स असेल, तुम्ही शिकणार असाल पण तुम्हाला असं वाटतंय अरे बापरे मी नाही करू शकत, मला यातलं तर काही कळतच नाही आहे किंवा मी काही हे करत नाही, तर असं काही नाहीये. तुम्ही ते अगदी सहजपणे करू शकता आणि तुमच्याकडून ते छानपणे ते होऊही शकतं. कोर्स घेणं असेल, कोर्स करणं असेल, दोन्ही गोष्टी छान तुम्ही मॅनेज करू शकता. हा इथं मेसेज आहे. आणि हा आजचं जो हे जे कार्ड आहे हे लेव्हेंडर कलरचं आहे आणि माझा ड्रेस सुद्धा लेव्हेंडर, म्हणजे मी लेव्हेंडर आकर्षित करत होते. लेव्हेंडर कलर मी आकर्षित करू शकते. तसंच तुम्ही सुद्धा काही लेव्हेंडर कलर घातलेला असेल किंवा काही असेल तर ते सुद्धा तुमच्यासाठी सुद्धा हा मेसेज आहे. हा मेसेज त्यांच्यासाठी खरंच आहे जे खरंच स्वामींवर पूर्णपणे समर्पित आहेत, स्वामींना त्यांच्या भक्तीमध्ये लीन आहेत. आणि स्वामींनी एकच शिकवण आपल्याला दिलेली आहे की जिथं तुम्हाला पोहोचायचं तिथपर्यंत तुम्ही, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. कारण ती हिलिंग पॉवर तुम्हाला दिलेली आहे स्वामींनी. मग तुमचं कार्यक्षेत्र असेल, तुमचं घर असेल, हे असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही करताच, पण त्या व्यतिरिक्त अशा काही एनर्जीज आहे जिथं ज्यांना तुमची गरज आहे, तुमच्या हिलिंगची गरज आहे, तुमच्या आधाराची गरज आहे, तुमच्यातली जी ऊर्जा आहे पॉझिटिव्ह त्याची गरज आहे. तर त्यासाठी तुम्हाला आजूबाजूला असं काही दिलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला हिलिंग करण्याची गरज आहे. आणि हा स्वामींचा तुमच्यासाठी आदेश आहे. कारण तुमच्या थ्रू, जसं मी तुमच्यापर्यंत ही रिडिंग पोहोचवण्यासाठी एक माध्यम आहे, तसंच तुम्ही माध्यम आहात इतरांना हिलिंग देण्यासाठी एक माध्यम आहात. मग ती तुमची लेकरं असू देत,
घरातले वृद्ध लोक असू देत किंवा शेजारी बाजारी असू देत किंवा समाजातले असू देत, जिथं तुम्हाला बाबा खरंच असं वाटतंय की इथं हिलिंग दिली पाहिजे किंवा खरंच आहे, 2 शब्द गोड बोलणं असेल, आधाराचा बोल देणं असेल, काही मदत असेल, तर ह्या गोष्टींनी हिलिंग होऊ शकतं. तर या हिलिंगमुळेच आपण आपला कर्माचं एक चक्र आहे, तो पार्ट 1 मी तुम्हाला सांगितला, तो पूर्ण झालाय तुमचा. तुम्ही ते सगळं केलेलं आहे आणि यापुढे तुमची जी ऊर्जा वाढतेय त्यासाठी सुद्धा स्वामी तुम्हाला ब्लेस्ड करतायत, आशीर्वाद देत आहेत की ज्या ऊर्जा म्हणजे भल्याभल्यांना झेपणार नाही अशी ऊर्जा आणि अशी शक्ती स्वामी तुम्हाला देत आहेत. कारण तुमच्यामध्ये तेवढी स्टॅबिलिटी आणि ते सगळं झेपण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ते झेपू शकता, करू शकता तुम्ही ते. त्यामुळं तुम्हाला ती शक्ती सुद्धा या युनिव्हर्सने आणि स्वामींनी तुम्हाला दिलेली आहे. खूप मोठा धडा तुमच्यासाठी अनफोल्ड होतोय आणि त्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, नवीन लोक आहेत, त्यांचं राहणं आहे, बोलणं आहे, करणं आहे, तुमच्यामध्ये चेंजेस आहेत, जे सगळं प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही सोल अशी आहात, अशक्य म्हणजे असं तुम्हाला वाटत होतं का अरे हे यांच्यासारखं नाही मला जमणार, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी सहजपणे करू शकणार आहात. कारण तुमचं मूळच तिथं आहे. फक्त तुमचं कसं कार्मिक एका ह्याच्यामुळं तुम्ही एका ठिकाणी असे अडकला होता किंवा एका ठिकाणी तुमचं ते झालेलं सगळी जर्नी होती पास्टची, की तुमची ती कार्मिक सायकल होती. तो तुमचा मूळ किंवा तुमचं ते हे नाही आहे, रूट तिथं नाही आहे. तुमचं रूट जिथं आहे, जिथं आत्ता तुम्ही आहात, आत्ता तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं तुमचं रूट आहे आणि ते तुम्हाला डेव्हलप करणारच आहे. ते आतून डेव्हलप होतेच, कारण तुमच्यामध्ये तेवढ्या कला, गुणवत्ता, प्रेम, आदर, भक्ती हे सगळं तुमच्यामध्ये आहे आणि अट्रॅक्ट करण्याची शक्ती आहे. मॅनिफेस्ट करू शकता, नवीन नवीन गोष्टी घेऊ शकता, त्या एक्सेप्ट करू शकता आणि एक्सेप्टन्स जो आहे तो सुद्धा तुमचा वाटते. मग हा वातावरणाचा किंवा त्या सगळ्या एनर्जीचा परिणाम आहे. तुमच्याबरोबर असलेल्या सोल कनेक्ट ज्या आहेत, स्पिरिच्युअल सोल ज्या आहेत, त्यांचे सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत आणि ह्या सगळ्या एनर्जीमुळे तुम्हाला अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज तुम्ही शक्य करू शकता, असं स्वामी तुम्हाला मेसेज देत आहेत. आणि खूप मोठा मेसेज आहे, खूप मोठा. ज्यांच्याशी कनेक्ट झाला, ज्यांच्यापर्यंत पोहोचला, त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा काय तुम्हाला वाटलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण ही अशी सोल आहे जी श्रीराधांसारखी आहे, गोड आहे, सोज्वळ आहे, प्रेमळ आहे, आदरयुक्त आहे, फॅमिलीवर प्रेम करणारी आहे, रिलेशन्सवर प्रेम करणारी आहे आणि तिच्या करिअरवर, तिच्या कामावर आणि सगळ्या सोल्सवर प्रेम करणारी अशी आहे. मी म्हटलं ना, प्रकृतीचा एक भाग तुम्ही आहात आणि त्या प्रकृतीला जर प्रकृतीवर प्रेम करायचं आहे, तिच्याशी आकर्षित व्हायचं आहे, तिच्या प्रेमाशी कनेक्ट व्हायचं आहे, तर तुमचा हार्ट चक्रा ओपन पाहिजे. आणि मी तुम्हाला पहिल्या कार्डमध्ये सांगितलं तुमचा हार्ट चक्रा पूर्णपणे ओपन होते, पूर्णपणे हार्ट चक्रा तुमचं हील होते. म्हणूनच तुम्ही प्रकृतीला आकर्षित करताय. आणि प्रकृती म्हणजे काय? श्रीराधा. तर श्रीराधा काय आहेत? ते आहेत प्रेमाचं प्रतीक आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. असं काही तुमचे रिलेशन्स चालू असतील किंवा काही असेल आणि त्यामध्ये तुम्हाला वैवाहिक आयुष्यात असेल किंवा रिलेशनमध्ये जर नात्यामध्ये काही झालेलं असेल तर नक्कीच त्यामधले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर करून तुम्ही छान ग्रो होताय आणि तुम्हाला कमळासारखं असं म्हणजे तुमच्यातली जी संपन्नता, समृद्धी आणि सगळंच म्हणजे प्रेम असेल, समृद्धी असेल, संपन्नता असेल, शांतता असेल, समाधान, हे सगळं ही प्रकृती आणि श्रीराधा तुमच्याकडे घेऊन येत आहेत. आणि स्वामी हेच अशक्य जे तुम्हाला असं वाटत होतं ना, ते शक्य करण्यासाठी या ब्रह्मांडातली सगळी शक्ती तुमच्या बरोबर आहे. ते शक्य करण्यासाठी फक्त तुम्ही तुम्हाला जे काही प्रेम स्वतःवर आहे, स्वतःवर तुम्ही प्रेम करायचंय असं तुम्हाला ह्याच्यामधून सांगितलं जाते. अशक्य ही शक्य स्वामी तेव्हाच करता जेव्हा तुम्ही स्वतःला हील करताय. स्वतःला जेव्हा पण मी स्वतः पहिला सांगितलं तुम्हाला की डेव्हलपमेंट जी आहे ती आतून व्हायला पाहिजे आणि झाली आहे तुमची, तर तुम्ही स्वतःला हील केलं, ज्या नवीन गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या, म्हणूनच ही सगळी आता जी हिलिंग बाकीची जे राहिलेली आहे ना, जे तुम्हाला अशक्य वाटते ते अगदी चटकीसरशी करण्यासाठी स्वामी तुमच्या आयुष्यात येत आहेत, स्वामी तुमच्या घरी येत आहेत. कारण तुमच्या भक्तीनं आणि तुमच्या शक्तीनं, तुमच्या भक्तीनं, तुमच्या प्रेमानं तर मी त्यांना आकर्षित केलेलं आहे. एवढी मोठी सोल, एवढी मोठी एनर्जी जर तुम्हाला ब्लेस्ड करण्यासाठी तुमच्याकडे स्वतः येते तर काय असेल तुम्ही, काय असाल तुम्ही. हॅट्स ऑफ. मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला, अशा सोलना ज्यांना खरंच ही रिडिंग कनेक्ट झाली, ज्यांना असं जाणवतं की स्वामी आसपास त्यांच्या आहेत, त्या सगळ्यांना मी खरंच धन्यवाद देते. आणि थँक्यू सो मच की तुमच्या एनर्जीमुळे तुम्ही इथे व्हाइब्स घेतले किंवा तुमच्यामुळे मीही रिडिंग करू शकले. थँक्यू.
सो मच. आणि ही मदर काय मी प्रकृती मी रिडिंग सुरू झाल्यापासून सांगितलं, तुम्ही जितकं निसर्गामध्ये छान रमाल, निसर्गाशी कनेक्ट व्हाल, निसर्गाच्या सानिध्यात राहाल, त्याच्यावर प्रेम कराल, आकाशाखाली असं हात काय आपण म्हणतो बाहेर फैला की तसं आकाशाखाली छान उभे राहा, मस्त निसर्गाचा आनंद घ्या, एक मोठा श्वास घ्या. बघा अशक्य ती शक्य सगळं होईल आणि सगळं जे काही नकारात्मक आहे ते सगळं निघून जाऊन तुमचा जो थॉट चक्र आहे तो थॉट चक्रा सुद्धा तुमचा ऍक्टिव्ह होते. कारण तुम्ही ग्राउंडेड आहात, कुठेही आकाशात म्हणजे असं ह्याच्या हवेत नाही आहात तुम्ही की तुम्ही हा असं आहे तसं आहे, नाही, तुम्ही पूर्णपणे ग्राउंडेड आहात, ग्राउंडेड पर्सन आहात की तुम्हाला माहित आहे जमिनीपासून एक पाऊल जरी वर घेतलं तरी सुद्धा पुन्हा त्या जमिनीवरच यायचं आहे. त्यामुळे तुम्ही ग्राउंडेड राहिलेला आहात. ग्राउंड जे काही हे आहे म्हणजे किती पण शक्ती येऊ दे, किती पण धन येऊ दे, किती पण पैसा येऊ दे, किती पण श्रीमंती येऊ दे, सगळं येऊ दे, पण ग्राउंडेड आहात तुम्ही की खरंच आपल्याला ह्या धरणी मातेशी किती आपलं जवळीकता आहे का, तिच्यावर जितकं आपण प्रेम करतो तितकंच प्रेम आपल्यामध्ये उत्पन्न होतं. आणि हेच प्रेम म्हणजे प्रकृती आणि हेच प्रेम म्हणजे हृदय जे आहे, हार्ट चक्रा जे आहे म्हणजे हेच प्रेम आहे, प्रकृतीचं प्रेम आहे, ते तुमच्यामधून बाहेर पडते. म्हणूनच स्वामी तुमच्याकडे, स्वामींची जी शक्ती आहे ती तुमच्याकडं आकर्षित होतीये. खूप मोठा असा मेसेज आहे. ज्यांच्याशी कनेक्ट झाला त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, हा की नाही. थँक्यू सो मच. आयुष्याच्या एका नवीन सुरुवातीसाठी सुद्धा हा मेसेज आहे. जर कोणी तुमच्या नवीन विवाह झालेला असेल किंवा नवीन घरामध्ये राहायला गेलेला असाल, नवीन काही वस्तू असेल, काही असेल, नवीन गाडी असेल, तर ते सगळ्यामध्ये जे नवीन काय आहे ते खूप छान तुमच्या आयुष्यात त्याचा फ्लो होणार आहे आणि खूप ब्लेसिंग्स तुम्हाला त्या वास्तूचे आहेत, परमेश्वराचे आहेत, तुमच्या भगवंताचे आणि एनर्जीजचे सगळ्या तुमच्यासाठी खूप मोठे मेसेज आहेत. आणि मी काय म्हटलं तुम्हाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि ते शक्य करण्यासाठीच तुमच्याकडे ते आलेले आहेत. आणि हे कार्ड जे आहे ते म्हणजे स्प्लेंडरचं आहे, जे वैभव आहे, जे वैभव, जर कुणाचं नाव वैभव असेल, वैभवी असेल तरी सुद्धा, किंवा तुम्ही एखादं वैभव लक्ष्मीचं व्रत केलेलं असेल, त्यामध्ये मॅनिफेस्ट तुम्ही केलेलं असेल, तुम्हाला जे हवं आहे ते, आणि त्यांचा आशीर्वाद जो आहे तो सुद्धा तुमच्याकडे येतोय. मी वैभव लक्ष्मी म्हटलं आणि श्री राधा म्हणजेच ज्या लक्ष्मींना तुम्ही खरंच तुम्ही त्यांच्या भक्तीमध्ये लीन झाला, अगदी ह्यांना तुम्ही पूजा पाठ किंवा कुमारिकांचं पूजन असेल, जे काही तुम्ही केलेलं असेल ते सुद्धा महालक्ष्मींचं वरदान तुमच्यावर येत आहे. आणि हे वैभव म्हणजे हेच आहे. वैभव म्हणजे स्वामी अशक्य, तुम्हाला असं वाटत होतं अरे असं म्हणजे आपण कायमच असंच राहू का, किंवा आपली परिस्थिती असंच राहील का, आपल्यामध्ये किती कष्ट करण्याची ताकद आहे आणि चिकाटी आहे, आपण एवढं सगळं करतो, काम करतो, प्रामाणिकपणे करतोय, पण यामध्ये प्रगतीच होत नाही आहे, यामध्ये वाढ होत नाही आहे. तर ही वाढ जी आहे ती तुमच्या आयुष्यात आता चालू होते. आणि जे तुम्हाला अशक्य वाटत होतं की वाढ होत नाही आहे, ती वाढ अशी सगळी आहे ना, ती सगळं तुमच्या आयुष्यात वाढते. तुमचं वैभव, तुमचा मान, तुमचा सन्मान, तुमचा रुतबा, तुमचं काम, तुमचं कार्यक्षमता आणि एक जे प्रामाणिकपणा तुमचा जो आहे ना तो भन्नाट आहे. आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यातलं जे वैभव असं वाटत होतं की हे कमी आहे, ते सगळं भरभरून देण्यासाठी स्वामी तुमच्या आयुष्यात येत आहेत. खूप मोठा हा मेसेज आहे. त्यामुळं तुमची जी चिकाटी आहे, तुमचं जे काम आहे, तुमचं जे कर्म आहे, त्यावर तुम्ही हे करत जा पुढं आणि त्यामध्ये तुम्हाला ते भरघोष असं यश देत आहेत स्वामी. कारण वैभव आहे. कारण हे वैभव हे कशामुळे, तुमच्यामध्ये चिकाटी आहे. तुम्ही जी भक्ती करता ती चिकाटीने करता, तुम्ही जे काम करता ते चिकाटीने करता, तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवला किंवा एखाद्याने तुम्हाला मदत मागितली किंवा काही केलं, पण एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही पाऊल टाकला की त्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण 100% देता, चिकाटीने पूर्णपणे विश्वास आणि समर्पणाने त्या गोष्टी करता. म्हणून तुमच्यासाठी स्वामी अगदी स्वतः ते तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्हाला हे जाणवेल सुद्धा आसपास तुम्हाला जाणीव होईल की स्वामी आहेत. अचानकपणे वार पाठीवर हात फिरवलाय असं वाटेल, डोक्यावर हात ठेवलाय असं वाटेल, गालावरून हात फिरवलाय असं वाटेल. तर हे सगळे जे आशीर्वाद आहेत ना
हे घेण्यासाठी, हे सगळं जाणवण्यासाठी खूप ब्लेस्ड सोल लागते आणि ती तुम्ही आहात. म्हणूनच एवढी मोठी रीडिंग मला कनेक्ट झाली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आदेश देण्यात आले. तर हा आदेश जो माझ्यासाठी स्वामींनी दिलेला होता तो मी माझ्या परीनं आपण ॲज अ ह्युमन बिईंग, आपण माणूसच आहे, जेवढे मला घेता येतील तेवढे मी घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असेल. काही राहून गेलं असेल तरी स्वामी माफ करा. आणि तुम्ही मला इतकी छान रीडिंग करण्यासाठी, तुमच्या सोलनी मला कनेक्ट झाल्या म्हणून त्यासाठी सुद्धा तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू 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 सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशी छानशी रीडिंग मी तुमच्यासाठी घेऊन येईन.